नमस्कार मित्रांनो, म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती फायनल लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे व्ह्यू एक्सेप्टेड ॲप्लिकेशन आणि रिजेक्टेड ॲप्लिकेशन अशा दोन कॅटेगराईजमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं डाउनलोड करायचं याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. आणि ह्या जी दोन PDF आहेत ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करा, तिथं तुम्हाला डाउनलोड करून भेटतील. तर आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. मी म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जातो. गुगलवरती सर्च केल्यानंतर हे म्हाडाचे जिथं फॉर्म भरला होता तिथं तुम्हाला पॅन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. त्याच्यानंतर लेफ्ट साईडला इथं वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पब्लिश ॲप्लिकेशन थोडंसं खाली आल्यानंतर इथं ओल्ड लॉटरी स्कीमच्या खाली पब्लिश ॲप्लिकेशन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता इथं 20% पुणे फायनल लिस्ट ॲप्लिकेशन पब्लिश झालेलं आहे. इथं व्ह्यू एक्सेप्टेड ॲप्लिकेशन अँड व्ह्यू रिजेक्ट ॲप्लिकेशन अशा दोन कॅटेगरीज आहेत. तर मी व्ह्यू एक्सेप्टेड ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करतो. डाउनलोड होण्यासाठी थोडासा वेळ घेईल कारण PDF खूप मोठी आहे. माझ्याजवळ ऑलरेडी एक PDF डाउनलोड आहे. त्यामध्ये बघू शकता की टोटल 2,13,985 ॲप्लिकेशन हे एक्सेप्टेडमध्ये आहेत. आणि त्यांनी मेन्शन पण केलेलं आहे की पात्रता निश्चित करून सोडत झाल्यानंतर कोणत्याही अर्जदारांना कागदपत्रामध्ये उदाहरणार्थ उत्पन्नाचा पुरावा, डोमासाईल प्रमाणपत्र, आरक्षण निहाय प्रमाणपत्र यामध्ये बनावटी व चुकीची माहिती आल्यास किंवा लपविल्यास अशा प्रकारचे गैरवर्तन आढळून आल्यास अशा अर्जदारांचे वितरण कोणत्याही टप्प्यावरून रद्द होईल. म्हणजे तुम्ही जर काही चुकीची माहिती दिली असेल, उत्पन्नाचा असेल, डोमासाईल असेल, कास्ट सर्टिफिकेशन असेल, तर याच्यामध्ये जर चुकीची माहिती आढळून आली तर घर रद्द करण्यात येईल. ठीक आहे. इथं व्ह्यू ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर हे पॉपअप येईल एक्सेप्टेड ॲप्लिकेशन म्हणून. इथं डाउनलोडचं सिम्बॉल आहे क्लाउड डाउनलोड, याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशी PDF येईल. तर तुम्हाला डाउनलोडमध्ये किंवा तुमच्या PC मध्ये इन्स्टॉल करण्यासाठी इथं राईट साईडला ऑप्शन आहे, तिथून डाउनलोड करायचं आहे. तर बघू शकता की ही आहे पात्र अर्जाची अंतिम यादी. तर इथं तुम्हाला कंट्रोल F करून नाव सर्च करायचं आहे. कंट्रोल F केल्यानंतर इथं नाव तुम्हाला सर्च करायचं आहे, जे काही तुमचं नाव असेल पूर्ण नाव सर्च करा आणि स्पेलिंग पण बरोबर असली पाहिजे. स्पेलिंग जर चुकीचे असेल तर नाव सर्च होणार नाही. जर तुम्हाला PDF हवी असेल तर मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड करणार आहे, तर तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये सेंड करा. मी तुम्हाला एक्सेप्टेड और रिजेक्टेड लिस्टमध्ये आहे ते पण सेंड करेन. आता हे क्लोज करायचं आहे पॉपअप आणि त्याच्यानंतर इथं आहे व्ह्यू रिजेक्टेड ॲप्लिकेशन. जे काही रिजेक्टेड ॲप्लिकेशन असतील हे फायनल असतील, याच्यापुढे कुठलेही चेंजेस केले जाणार नाहीत. आता फक्त लॉटरी ड्रॉसाठी जेवढे काही एक्सेप्टेड ॲप्लिकेशन असतील ते फक्त लॉटरी ड्रॉसाठी पुढे जाणार आहेत. जे काही रिजेक्टेड ॲप्लिकेशन असतील ते बिलकुल ग्राह्य धरले जाणार नाहीत. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे म्हाडाचा रिझल्ट ड्रॉ कधी लागणार आहे. तर म्हाडाकडून अशी माहिती मिळत आहे की अनिश्चित काळापर्यंत ते लांबीवर पडलेलं आहे. तर जवळपास 16 जानेवारी 2026ला आपल्याला ड्रॉ लागण्याची शक्यता आहे, कारण की 16 जानेवारी 2026ला आचारसंहिता संपवण्यात येईल. त्याच्यानंतर ड्रॉ काढले जातील. आढळराव पाटील हे प्रयत्न करत आहेत की ड्रॉ लवकरात लवकर काढावी. याच्यावरती क्लिक केल्यानंतर व्ह्यू रिजेक्टेड ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व काही रिजेक्टेड ॲप्लिकेशन किंवा अंतिम अपात्र अर्जाची यादी इथे तुम्हाला भेटेल. याच्यावरती डाउनलोड हे ऑप्शन आहे क्लाउड डाउनलोड, इथे क्लिक करायचं आहे. इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, तिथं तुम्हाला दोन्ही PDF भेटून जातील. जे काही एक्सेप्टेड अँड रिजेक्टेड ॲप्लिकेशन असतील दोन्हीच्या भेटतील. धन्यवाद. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.